रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जुळे सोलापूरला जोडणारा आसरा रेल्वे पूल रुंदीकरण गेल्या अनेक वर्षापासून रखडल्याने महानगरपालिका प्रशासन, महारेल प्रशासन, आमदार, खासदार यांच्या निषेधार्थ आसरा पुलावर संभाजी ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करून निषेध करण्यात आला। होटगी रोड आणि विजापूर रोडला जोडणारा महत्त्वाचा आसरा पूल अरुंद असल्या कारणाने वेळोवेळी वर्दळीमुळे ट्रॅफिक जामचा प्रश्न उद्भवत होता। तसेच या पुलावर अपघात होऊन 4 जणांचा बळी सुद्धा गेला होता। जुळे सोलापूर भागात अनेक नवीन नागरी वसाहती व लोकसंख्या कित्येक पटीने वाढल्यामुळे या आसरा पुलाचे रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे होते। तसेच होटगी रोड ते विजापूर रोड हा रस्ता मॉडर्न रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे, तरच या भागातील वर्ग व वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। आसरा पुलाच्या रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेळोवेळी निवेदने व आंदोलने केले होते। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने 2023 मध्ये आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून सुमारे 35 कोटींचा निधी सुद्धा प्राप्त झाला होता। महारेलच्या वतीने जुलै 2023 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे फलकही लावण्यात आले होते, पण पुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित केल्याशिवाय पुलाचे काम करता येणार नाही। जलवाहिनी स्थलांतर करण्यास सुमारे 10-12 कोटीची गरज असून महानगरपालिका व महारेल यांच्या टोलवाटोलवीमुळे आसरा पूल रुंदी करण्याचे काम गेल्या 2 वर्षापासून रखडलेले आहे। सोलापुरातील खासदार आमदारांच्या दुर्लक्षामुळे आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील 2 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। आणखीन कुण्या नागरिकांच्या बळी गेल्यावर हे काम सुरू होणार का? त्यामुळे प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड व नागरिकांच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, संपर्क प्रमुख छत्रगुण माने, शहर उपाध्यक्ष माधुरी चव्हाण, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी, राजनंदिनी धुमाळ, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, शहर उपप्रमुख सीताराम बाबर, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, विराज कुरेशी, शब्बीर शेख, तौसिफ नदाब, सय्यद पटेल, रमेश जमादार, सुरेश पाटील, आलोक काळे, प्रवीण शिरनार, विठ्ठल भोसले, सचिन देशमुख, संतोष जगती, धर्मराज जगती, रमेश भंडारे, मल्लिकार्जुन शेवगार, गौरीशंकर वरपे, विश्वनाथ अमाने, बाळासाहेब शिंदे, शिवराज वारे, काझी हैदर, महेश गुब्यात आदी उपस्थित होते। 2021 साली आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने नितीनजी गडकरी यांनी या पुलाच्या रुंदीकरणासाठी सुमारे 35 कोटीचा निधी मंजूर केला। 2021 पासून हा निधी मंजूर असताना सुद्धा या आसरा पुलाचे रुंदीकरणाचे काम रखडलेले होते। वारंवार संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्याचा पाठपुरावा केला असता या ठिकाणी मुख्य जलवाहिनीचं असल्या कारणामुळे या पुलाचे काम रखडलेले आहे। त्यामुळे हे जिथं मुख्य जलवाहिनी आहे ती जलवाहिनी स्थलांतरित लवकरात लवकर करून आसरा पुलाचं काम मार्गी लागण्यासाठी आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या आसरा चौकामध्ये बोंबाबोंब आंदोलन करीत आहोत। तसेच या अरुंद पुलामुळे या ठिकाणी 4 जणांचा बळी सुद्धा गेलेला आहे। ऊसाची जड वाहतूक या ठिकाणी सुरू असते, त्या जड वाहतुकीचे ट्रॅक्टरच्या ऊसासहित खाली पडल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आसरा चौक ते विजापूर रोड हा रस्ता मॉडर्न रस्ता करावा अशी आमची संभाजी ब्रिगेडची वतीने मागणी करण्यात येत आहे। आगामी काळामध्ये जर आपण तात्काळ हालचाल करून आसरा ब्रिज रुंदीकरणाचं काम हाती न घेतल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करून आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत। आसरा पुलावरती नेहमी वारंवार ॲक्सिडेंट होत असतात। रस्ता रुंदीकरण कमी असल्यामुळे आजपर्यंत करतो म्हणून गेले 4 वर्ष झाले नादी लावले। इथे 4 वर्षात 4 मेलेत, गाड्या पलट्या होतात, ऊसाची गाडी पलटी होती, येण्या जाणाऱ्यांच्या रोज 1-2 ॲक्सिडेंट असतात। त्याला कुणी बघणार नाहीत। तुम्ही नुसते रेल्वेवाल्यांनी म्युन्सिपाल्टीवर ढकलते, म्युन्सिपाल्टी कारभारावर ढकलते, कुणी याच्याकडे दाद घ्याल त्याने तेव्हा रस्त्यात लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण व्हावा। आज राकेलची टँकर होती ती घरात घुसून
22 वर्षाचा मुलगा माझा अपघाती गेला. म्हणजे रोड बारीक आहे म्हणून, रोड मोठा नाही म्हणून या रोडमुळे घरात गाडी घुसलेली. आम्हाला भीती आहे की उसाचे ट्रॅक्टर चालतात, वाहन चालतात, त्याच्यामुळे गाड्या घरात घुसते ती. हेच माझा नमस्कार आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.